नमस्कार मंडळी, आज मी तुमका दाखवते महात्मा गांधी विद्या मंदिर तळे बाजार 5वी ते 10वी या शाळेतील रानभाज्या आणि आठवडी बाजारचा प्रदर्शन। रानभाज्यांमध्ये शाळेच्या मुलांनी भारंगी, कुरडू, अळू, ओव्याची पाना, फोडशी, टाकळा अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाजी आणलेले होते। आणि गावठी भाज्यांमध्ये पडवळ, चिबूड, वाली, फणसुले, लाल भोपळा, केळीचं कोको, काकडी, मिरची, नारळ, लिंबा असे पण भाजी आणलेले होते। बाजारात भाज्यांची खरेदी आपण नेहमीच करत असतो, पण या लहान मुलांकडून भाजी खरेदी करताना त्यांचा उत्साह बघताना एक वेगळाच आनंद मिळत असता। काही जणांनी तर गावठी गवार, वांगी आणि काटला पण आणलेले आहे। सानूक आमच्या हलीमाचे डबे भरून लाडू करून दिलेले, ते सगळे संपले आणि कमी पण पडले। तसाच मोदक पीठ, चिकन मसालो, गोड कोकमा, आंबट कोकमा, कुळीत पीठ, कोकम आगळ, गोड लोणचा, तिखट लोणचा असे इतरांपेक्षा वेगळे पदार्थ सानू आम्ही दिलेले होते, त्याच्यामुळे बरेचसे पदार्थ सानूचे संपले गेले। तसाच फणसुले आणि पपनासा पण सानूकडे विकूक होती, ती पण संपली गेली। सानूचे मॅडम, सर, विद्यार्थ्यांचे पालक आणि सानूच्या मैत्रिणींनी सुद्धा सानूकडून खरेदी केले। सानूच्या शाळेतल्या रानभाज्या आणि आठवडी बाजाराच्या प्रदर्शनात मुलांका विक्री करताना आणि पालकांका खरेदी करताना खूपच मजा येत होती। आमच्या शेजारचे पतियाने काका, सानूची मैत्रीण आणि सानूच्या मावशीन पण सानूकडे खरेदी केल्या। सगळे शिक्षक आणि पालकांची खरेदी झाल्यावर आता शाळेतले विद्यार्थी पण प्रदर्शन बघू गेलेले होते। आम्ही शाळेत असताना असा प्रदर्शन कधीच भरला नव्हता, ह्याची मात्र खंत मनात वाटत होती। आजचा हे व्हिडिओ तुमका कसं वाटलो आणि तुमच्या पण शाळेत तुम्ही लहान असताना असो आठवडी बाजार कधी भरलो होतो काय, आमका कमेंट करून नक्की सांगा। नेहमीप्रमाणे ह्यो व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतो, त्यामुळे आमची ह्या व्हिडिओ पण लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।